नमस्कार मित्रांनो, जीएसआयटी सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये भरती आलेली आहे आणि ही जी भरती आहे ती मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ साठीची ही भरती आहे। त्याचबरोबर हवालदार या पोस्ट साठी ही भरती आहे। याबाबत सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। चला तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। ही जी भरती आहे बघा कोणत्या पोस्टसाठी आहे, मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ आणि हवालदार या दोन पोस्टसाठी ही भरती आहे मित्रांनो। त्याच्यामध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आपल्याला करायचे आहेत ते ऑनलाईन ऍप्लिकेशन कधीपासून करायचे आहेत तर पाहू शकता इथं 27/6/2024 पासून ते 31/7/2024 पर्यंत तुम्हाला हे ऑनलाईन ऍप्लिकेशन आहेत ते ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचे आहेत। त्याच्यासाठी आपल्याला इथं वेबसाईट दिलेली आहे ssc.gov.in ही जी वेबसाईट आहे या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे ते ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता मित्रांनो। त्याच्यानंतर तुमची जी एक्झाम असणार आहे ती एक्झाम तुमची ऑनलाईन कॉम्प्युटराइज बेस्ड एक्झाम असणार आहे। त्याच्यामध्ये ही एक्झाम तुमची ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2024 मध्ये ही एक्झाम होणार आहे। तुम्हाला जर याच्यामध्ये काही क्युरी असेल त्यासाठी हा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, त्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कॉल करून काय करू शकता, तुमची जी क्युरी आहे ती क्युरी विचारू शकता मित्रांनो। ही जी भरती आहे ती तुम्हाला इथं सांगितलेलं आहे की मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफसाठी आणि हवालदारसाठीची ही भरती आहे मित्रांनो। त्याचबरोबर इथं तुम्हाला पे स्केल ही चांगलं दिलेलं आहे। पे स्केल तुम्हाला 7 पेचं कमिशनचं जे काही पेमेंट आहे त्याप्रमाणे तुम्हाला पे स्केल मिळणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी जागा आहेत मल्टीटास्क सर्व्हिसच्या त्या जागा बघा किती आहेत, 4,887 इतक्या जागा आहेत आणि हवालदारसाठीच्या जागा ज्या आहेत त्या 3,439 इतक्या जागा इथं देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता की कास्ट कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने तुम्हाला आरक्षण वगैरे देण्यात आलेलं आहे ते इथं दिलेलं आहे मित्रांनो। आपल्याला पाहायचं आहे की एज लिमिट जे आहे ते एज लिमिट किती देण्यात आलेलं आहे, 18 ते 25 वय तुमचं असलं पाहिजे तर तुम्ही काय करू शकता या भरतीसाठी फॉर्म भरू शकता। आणि हवालदारसाठी 18 ते 27 वर्ष वय इथं देण्यात आलेलं आहे। कास्ट कॅटेगरीनुसार तुम्हाला एज मध्येही इथं रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे मित्रांनो। त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की तुमचे जे काही डेट ऑफ बर्थ आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन करत असताना जे तुमचं 10वीचं किंवा 12वीचं मार्कशीट आहे त्याच्यावरती तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे तीच डेट ऑफ बर्थ इथं तुम्हाला टाकायची आहे मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हा जो काही भरतीची काही जाहिरात आलेली आहे ते अतिशय मोठे आहे मित्रांनो, जवळपास 81 पेजेसची जाहिरात आहे। परंतु याच्यातील महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला इथं कव्हर करणार आहे। त्याच्यामध्ये इथं एज्युकेशन क्वालिफिकेशन किती विचारलेलं आहे आपल्याला, तर 10वी हे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे। तर तुम्ही 10वी पास असेल तर तुम्ही नक्कीच या भरतीसाठी अप्लाय करू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला इथं वेबसाईट दिलेली आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठीची, ही वेबसाईट आहे। या वेबसाईटवरती तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे। आता आपल्याला पाहायचं आहे की ऍप्लिकेशन फी किती आहे, तर 100 रुपये फक्त इथं ऍप्लिकेशन फी आहे। सगळ्यात कमी ऍप्लिकेशन फी इथं देण्यात आलेली आहे। आणि वुमन कॅन्डिडेटसाठी ऍप्लिकेशन फी इथं काय असणार आहे, माफ असणार आहे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो। आणि तुम्हाला ऑनलाईन पेमेंट कसं करायचं आहे, तर नेट बँकिंग असेल, भीम, UPI या सर्व गोष्टी तुम्हाला इथं ऑनलाईन पेमेंटसाठी। त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की याची जी एक्झाम सेंटर जे आहेत ते एक्झाम सेंटरही तुम्हाला इथं देण्यात आलेले आहेत। पूर्ण भारतभर ही भरती असणार आहे। भारतातून ज्या तुम्हाला जागा सांगितल्या तेवढ्या जागा इथं भरल्या जाणार आहेत मित्रांनो। तर आपल्याला पुढे पाहायचं आहे की याचा जो काही एक्झामचं शेड्यूल असणार आहे ते कशा पद्धतीने असणार आहे किंवा एक्झामची स्कीम जी आहे ती कशा पद्धतीने आहे। नॉन टेक्निकल साठीचे जे पोस्ट आहे MTS मल्टीटास्किंग सर्व्हिसेस त्याच्यामध्ये तुम्हाला काय केलं जाणार आहे, कॉम्प्युटराइज तुमची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे। आणि जे काही हवालदार आहेत फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आणि फिजिकल स्टँडर्ड टेस्ट या दोन टेस्ट घेतल्या जाणार आहेत। तुमची एक्झाम जी आहे ती तुमच्या मातृभाषेतून होणार आहे। जवळपास 13 मातृभाषेतून ही ऑनलाईन एक्झाम होणार आहे तुमची। तुमच्या एक्झामचं जे काही शेड्यूल आहे किंवा एक्झामचा जो क्रायटेरिया आहे इथं तुम्हाला दिलेला आहे, कशा पद्धतीने प्रश्न असणार आहेत। तुम्हाला त्यासाठी किती 45 मिनिटाचा टाइम असणार आहे। तुम्हाला इथं दिलेला आहे की एक्झाम मध्ये तुम्हाला कशा पद्धतीने 2 सेक्शन आहेत आणि त्याच्यात कशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत, कोणत्या घटकावरती तेही इथं देण्यात आलेलं आहे, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। तर मित्रांनो ही जी भरती आलेली आहे
ही भरती पूर्ण भारतभर आहे आणि हा जो काही फॉर्म आहे तुम्हाला फिजिकल टेस्ट पण दिलेले आहे. तुम्हाला इथं वॉकिंग किती असणार आहे, 1600 मीटर तुमचं वॉकिंग असणार आहे आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी 1 किलोमीटर वॉकिंग असणार आहे 20 मिनिटांमध्ये. 1600 मीटर पुरुषांसाठी 15 मिनिटांमध्ये असणार आहे. जे हवालदार पोस्टसाठी अप्लाय करणार आहेत त्यांच्यासाठी. त्यानंतर हाईट वेट इथं तुम्हाला देण्यात आलेले आहे. मित्रांनो, ही जी काही वेबसाईट आहे या भरतीबाबतची, ती वेबसाईट मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्याचबरोबर ही जी काही PDF आहे तीही मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, तुम्हाला या भरतीबाबत आणखीन काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.